तुम्ही सुद्धा असेच माझ्यासारखे बसून असता का? कारण प्रत्येक गोष्ट आली की आपण उद्या करेन हेच वाक्य म्हणत असतो. मग मी उद्या जिमला जाणार आहे, उद्यापासून मी डाएट करणार आहे, उद्यापासून मी नवीन स्किल शिकायला सुरुवात करणार आहे. उद्या उद्या उद्या, पण आपला हा उद्या कधी येतच नाही. माझं तर ना असं प्रत्येक वेळेला होत असतं. आणि जर तुमचंही असंच होत असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला नक्कीच पाहावा लागेल. कारण या व्हिडिओमध्ये आळस कसा संपवायचा, बरं हा आळस काय येतो, नक्की आळस म्हणजे नेमकं काय आहे तरी काय, आणि त्याच्याबरोबरच हा आळस संपवण्यावर आम्ही सायंटिफिक उपाय सांगणार आहोत. त्याच्यामुळे जर तुम्ही माझ्यासारखे असाल, आळस संपवायचा असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. असे इन्फॉर्मेटिव्ह विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतच असतो. त्याच्यामुळे अजूनही जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि जर सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असा अजून कोणता विषय आहे का ज्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल, तर तो टॉपिक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. कारण आम्ही त्या गोष्टीवरती, त्या टॉपिकवरती रिसर्च करत असतो. आम्ही स्वतः त्यावर प्रयोग करतो आणि त्या गोष्टी वर्क झाल्या कीच तुमच्या बरोबर या व्हिडिओद्वारे शेअर करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही फक्त टॉपिक सजेस्ट करायचा आहे, बाकी त्याच्यावरती काम आम्ही करून तुम्हाला त्याच्यावर उत्तर मिळणार आहे. त्यामुळे जर असे टॉपिक तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टॉपिकचं नाव नक्की सजेस्ट करा. चला आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या विषयात. आता याच्यावर पहिला मुद्दा म्हणजे आपला मेंदू किंवा आपणच आळशी नसतो, तर आपला मेंदू ऊर्जा वाचवत असतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा बसलेलो असतो त्यावेळेला आपल्याला स्क्रोल करायला जास्त आवडतं, कारण ऊर्जा याच्यात कमी वापरली जाते. आता तेच जर आपण एखादी स्किल शिकायला बसलो किंवा एखादं काहीतरी काम करायचं असेल तर त्याच्यासाठी जास्त ऊर्जा लागणार आहे, आणि मग ह्या गोष्टी मेंदूला आपल्याला नको असतात. त्याच्यामुळे आपल्याला ज्या सिंपल गोष्टी असतात त्याच्याकडे आपला जास्त लक्ष जातो, त्याच्यासाठी आपला जास्त वेळ खर्च आपण करत असतो आणि हे आपल्या लक्षातही येत नाही. आता याच्यावर उपाय काय आहे, तर आपण आधी कोणतीही गोष्ट जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपल्या मेंदूला किंवा आपल्या मनाला या सूचना दिल्या पाहिजेत की मी फक्त या गोष्टी 10 मिनिटच करणार आहे. ज्या वेळेला त्या मेंदूला स्पेसिफिक टाइम कळतो की 10 मिनिटच करायचंय ना, मग करून टाकूया, असं ज्या वेळेला मेंदूमध्ये आपल्या सूचना जाते त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि मग त्या गोष्टी पूर्णत्वासही जातात. त्याच्यामुळे जर आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर आधी फक्त स्पेसिफिक टाइम आपल्या मेंदूला समजावूयात, फिक्स करूयात आणि त्या टाइम पुरतच काम करूयात. हळूहळू त्या टाइमला वाढवत जाऊयात, त्या कामाला वाढवत जाऊयात, आणि मग अशा रीतीने आपल्याला एकदा का त्या कामाची सवय लागली की ते काम आपलं भराभर नक्कीच होणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मोठं ध्येय इक्वल टू मोठा ताण. आता ज्या वेळेला आपण असं विचार करत असतो की एका महिन्यात मला 5 किलो वजन कमी करायचं, आता महिना म्हणजे 30 दिवस, त्या 30 दिवसात 5 वजन कमी करणं हे शक्य आहे का? पण आपण त्याच गोष्टी आपल्या मनात सारख्या विचार करत असतो आणि मग आपला मेंदू घाबरतो, त्या गोष्टीपासून आपण पळ काढत असतो. कदाचित एक दिवस आपण मोटिवेटेड राहू, दुसऱ्या दिवशी मोटिवेटेड राहू, तिसऱ्या दिवशीही राहू, पण चौथ्या दिवशी आपण त्या गोष्टी करणं टाळलेल्या असतात, करतही नाही. याच्यामुळे आपल्या गोष्टी पूर्णत्वास न जाता त्या अर्ध्याच थांबून गेलेल्या असतात. याच्यामुळे मोठं ध्येय न ठेवता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठ्या ध्येयाला डिवाइड केलं पाहिजे. जर मला एखादी स्किल शिकायची आहे तर मी महिनाभर ती स्किल शिकणार असं म्हटलं पाहिजे, ना की आजच मला लिनक्स पण शिकायचंय, पायथन पण शिकायचंय, जावा पण शिकायचंय. नाही, मला पहिले लिनक्स शिकायचं आहे, एका आठवड्यात मी पहिला सुरुवातीचा पॅच कव्हर करेन, दुसऱ्या आठवड्यात दुसरा पॅच कव्हर करेन. छोटं छोटं जर आपण ध्येय ठरवलं तर नक्कीच आपण त्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहोत. त्याच्यामुळे मोठं ध्येय आधी न विचार करता छोट्यापासून सुरुवात करूयात, म्हणजे आपणच आपल्याला सवय लावून घेऊ आणि मग त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू. तिसरा मुद्दा म्हणजे आपलं मन विचलित करणारे घटक बाजूला काढणे. आता सगळ्यात महत्वाचा विचलित करणारा आपल्या जीवनातला घटक म्हणजे मोबाईल. कारण मोबाईलमुळेच आपला दिवसातला बराचसा वेळ वाया गेलेला असतो. आता हे माझ्याबद्दलच नाहीये, आपल्या सगळ्यांबद्दल होतच असतं. त्याच्यामुळे जर आपल्याला एखादं काम करायचं आहे तर आपल्याला मोबाईल जरा साईडला ठेवला पाहिजे.
ना की आपल्या बरोबर ठेवला पाहिजे. जर आपण एखाद्या रूम मध्ये बसून काम करत आहोत तर दुसऱ्या रूम मध्ये जाऊन तो मोबाईल ठेवूयात, म्हणजे आपला त्या मोबाईलकडे लक्षच जाणार नाही. कारण कित्येकदा काय होतं, आपण ठरवत असतो हे करायचं, बरं करायला सुरुवातही करतो, पण काही वेळातच आपल्याला कंटाळा आलेला असतो त्या गोष्टीचा आणि मग असं वाटतं चल 5 मिनिटं स्क्रोलिंग करते किंवा 5 मिनिटं चॅटिंग करते आणि मग त्या 5 मिनिटाचे कधी 1 तास होऊन जातात हे कळत सुद्धा नाही. आपला वेळ वाया गेलेला असतो आणि मग ते काम करणं आपल्याकडून राहून जातं. याच्यामुळेच जर मोबाईल हा आपल्यासाठी घातक घटक असेल तर तो आपण बाजूला करावा. आता याच्यावरच मोबाईल ॲडिक्शन कसं कमी करावं याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा मोबाईल ॲडिक्शन कमी करण्याच्या टिप्स शेअर केल्या आहेत, ज्या मी स्वतः वापरल्या आहेत आणि अजूनही वापरत आहे आणि 100% त्या टिप्सचा मला आयुष्यात फायदा झालेला आहे, प्रचंड फायदा झालेला आहे. आजही मी त्या टिप्स फॉलो करते. त्याच्यामुळे जर अजूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल आणि जर खरंच तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडून आणायचा असेल ना, तर तो व्हिडिओ नक्की बघा. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी इंस्टाग्राम सध्या वापरत नाहीये. तुमच्यापैकी जे लोक मला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत ते त्यांना कळत असेल कदाचित, माझी स्टोरी नसते, पोस्ट नसते. मी सध्या इंस्टाग्राम वापरतच नाहीये. जोपर्यंत मला व्हॉट्सअपवरती कोणी सांगत नाहीये की मी तुला इंस्टाग्रामवरती हे शेअर केलेलं आहे किंवा मी तुला स्टोरी टॅग केलेली आहे, तोपर्यंत मी इंस्टाग्राम वापरत नाही. बरं, हा माझ्यात बदल कसा झाला याचे 2 उपाय आहेत. ते उपाय मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते, मी नोटिफिकेशन बंद ठेवलेलं आहे. आणि दुसरा उपाय म्हणजे मी होम स्क्रीनवरून ते इंस्टाग्राम हे ॲप रिमूव्ह केलेलं आहे आणि या 2 गोष्टीचा प्रचंड फायदा झालेला आहे मला. माझा खूप वेळ वाचतो. तो वेळ मी कदाचित साधनेला देते किंवा स्वामीजींची गाणी ऐकण्यात देत असते किंवा मला काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरत असते, पण मी इंस्टाग्राम वापरत नाही. जर तुम्ही सुद्धा या 2 गोष्टी कराल, नक्कीच तुमच्याकडून चांगले बदल घडून येत असतील. बरं, तो व्हिडिओ नक्की पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे. चौथा मुद्दा म्हणजे परिपूर्णतेच्या मागे न लागणे. आपल्याला प्रत्येकालाच ना प्रत्येक गोष्टी हव्या असतात, हे खरं आहे, पण त्या मला आत्ताच्या आत्ताच हव्या आहेत. कोणताही रिझल्ट मला लवकरच हवा असतो असं आपल्याला हवं असतं. कारण त्या परिपूर्णत्वास गेला नाही की आपल्याला कंटाळा येतो, आपण त्या गोष्टी करणं टाळतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जिमला जातो आणि मग 5-6 दिवस झाले की आपणच आरशात बघत असतो, माझी बॉडी किती झाली आहे, किती कमी वजन झालेलं आहे, किती फिगरमध्ये आलेली आहे बॉडी, आणि मग त्यावेळेला आपल्याला ते काही रिझल्ट दिसत नाहीत आणि मग आपण त्या गोष्टी टाळत असतो. तर असं न करता, म्हणजेच परिपूर्णतेच्या मागे न लागता, आपण त्या गोष्टींकडे, त्या रिझल्टकडे न पाहता त्याच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याकडून त्या डिसिप्लिननी त्या गोष्टी फॉलो होतील तेव्हा आपसुकच आपल्याला त्याच्याबद्दलचे रिझल्ट्स हे दिसायला लागणार आहे. पण आपण त्या परिपूर्णतेच्या मागे जाणं पूर्णपणे चुकीचं आहे. आपण फक्त त्याकरिता ऍक्शन घेऊ शकतो, त्याच्यावरती काम करू शकतो, त्याच्यासाठी मेहनत घेऊ शकतो. परिपूर्णतेला जायचं कसं, कधी, केव्हा, हे त्या गोष्टीला डिसाईड करू दे ना. आपल्याला आपसुकच त्या गोष्टी परिपूर्णत्वास गेल्या आहेत हे दुसऱ्यांकडून कळणार आहे. सजेशन्स देत असतात लोक, त्याच्यामुळे आपण ऍक्शन वरती भर देऊयात, ना की परिपूर्णतेच्या. कारण परफेक्ट गोष्ट होण्यापेक्षा आधी ती सुरुवात होणं गरजेचं आहे आणि सुरुवात झाल्यानंतर कन्सिस्टंटली त्या गोष्टी आपल्याकडून होणं जास्त गरजेचं आहे. मग त्या गोष्टी परिपूर्णत्वास जाणार आहेत. त्याच्यामुळे सुरुवात करूयात, कन्सिस्टंट राहूयात, डिसिप्लिन पाळूयात, नक्कीच आपल्या गोष्टी पूर्णत्वास जातील. 5वा मुद्दा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे झोप घेणे. आता ही झोप घेणे म्हणजे कधीही झोपलं पाहिजे असंही नाही किंवा कमी झोपलं पाहिजे असंही नाही. तर आपल्याला 8 तासाची पूर्ण झोप घेणं जास्त गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण 8 तास संपूर्ण झोप घेतो त्यावेळेला आपल्या शरीरात ऊर्जा येते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जे बळ द्यायचं आहे, जी मेहनत करायची आहे, जी ऊर्जा आपल्याला लागणार आहे, ती ऊर्जा आपल्याकडून व्यवस्थितरित्या वापरली जाते. आपल्याला आळस येत नाही, कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही आणि मग त्या गोष्टी आपसुकच आपल्याकडून पूर्णत्वास जातात. जर आपण झोपच घेतली नाही, कमी झोपलो, तर आपल्याला चिडचिड होणार आहे, आळस येणार आहे, त्याच्यामुळे आपल्या गोष्टी पूर्णत्वास जाणार नाही. बरं, स्क्रोलिंग करता करता आपल्याला कधी वेळ जातो हे कळतही नाही. त्याच्यामुळे बेड टाइमच्या आधी किमान 1 तास आधी तरी आपण फोन बाजूला ठेवला तर आपल्याला नक्कीच गाढ झोप लागणार आहे. आता याच्यावरती अजून एक सोपा उपाय काय असेल
तर आपल्या झोपेची वेळ निश्चित करणे. मला ठाऊक आहे की आपण मुंबई, पुणे किंवा इतक्या व्यस्त दिनचर्येच्या शहरात राहत असतो की आपल्याला 9 वाजता झोपणं किंवा 10 वाजता झोपणं शक्य नसतं. पण याच्यावर आपण असं करू शकतो की आपल्या झोपेचा वेळ, प्रत्येकाला आपल्या झोपेची वेळ माहीत असते की आपण कितक्या वाजता नेमकं फ्री होत आहोत. जर आपण 11 वाजता फ्री होत आहोत, आपल्या झोपेची वेळ 11 डिसाईड करा, पण रोज त्या वेळेला झोपा म्हणजे झोपा. काहीही झालं, कोणत्याही परिस्थितीत मी 11 वाजता झोपणार म्हणजे झोपणार. मग जर मी फोन बघितला नसेल तरी चालेल. असं नाही झालं पाहिजे की मी आज फोनच नाही बघितलाय, मी बिझी होते त्याच्यामुळे आता मी अर्धा तास आता फोन बघणार मग झोपणार. असं न करता आपण 11 वाजता किंवा जो आपला काही आपण टाइम ठरवलेला आहे त्याच वेळेला झोप घेणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपली प्रोडक्टिव्ह मॉर्निंग किंवा पॉझिटिव्ह मॉर्निंग सहजरित्या होणे शक्य आहे. याच्यावरती 6वा उपाय म्हणजे इतरांशी तुलना करणे बंद करा. सोशल मीडियावरती आपण सध्या इतके भारावून गेलेलो असतो, इतके कॉन्टेंट क्रिएटर सध्या वाढलेले आहेत की त्यांची लाईफ आणि आपली लाईफ असं आपण कंपॅरिझन करतो. त्यांच्या लाईफमध्ये खूप छान छान गोष्टी सुरू आहेत, माझ्याकडेच का नाही आहे त्या गोष्टी, या कंपॅरिझनमध्ये आपण स्वतः डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो. माझ्याकडे नाही आहे हा विचार करत बसून अर्धा वेळ आपण स्वतःवर काम न करता किंवा स्वतःला आता काय करायचं आहे याचं चिंतन न करता त्या डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे आपणच स्वतः निगेटिव्ह होऊन जातो आणि याचा परिणाम आपल्यावरच होतो. त्याच्यामुळे जर आपण तुलना करणं बंद केलं आणि जर स्वतःवरच काम करायला लागलो तर ते आपल्याला जास्त उपयोगी ठरणार आहे. आता कंपॅरिझन होणं हे साहजिकरित्या सोशल मीडियावर होतं. त्याच्यामुळे आपण जर सोशल मीडियाचाच वापर जर कमी केला तर कंपॅरिझन कुठेतरी आपल्याकडून नक्कीच थांबेल. त्याच्यामुळे आधी सोशल मीडिया वापरणं बंद करूयात, त्याच्यानंतर कंपॅरिझन करणं बंद करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला काय हवं आहे याचं चिंतन करून स्वतःसाठी काम करायला मेहनत करूयात. 7वा शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोटिवेशन येण्याची वाट पाहू नका. ही सगळ्यात घाणेरडी गोष्ट आहे की आपण मोटिवेट कोण करणार आहे मला, किंवा मोटिवेशनच्या रील बघत असतो, मोटिवेशनच्या गोष्टी त्या गुगलवरती सर्च करत असतो. पण असं न करता, मोटिवेटच न होता आपण आपल्या डिसिप्लिन आणूयात ना. त्या वेळेला आपल्याकडून त्या गोष्टी नक्कीच मोटिवेटेड होऊन पूर्णत्वास जातील. आता याच्यावर उपाय म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपल्याला मोटिवेशन हवं आहे किंवा ज्या गोष्टींसाठी आपल्याला मोटिवेशन लागणार आहे त्या गोष्टींना एका पानावर लिहून ठेवायच्या. मोटिवेशनची गरजच भासत नाही, कारण त्या कागदावर उतरल्या गेल्यामुळे आपल्याला त्या गोष्टींसाठी मेहनत करायची आहे हे आपल्या डोक्यात फिट होऊन जातं. आता याच्यावरती साधा सोपा उपाय म्हणजे जर तुम्हाला मोटिवेट व्हायचंच असेल ना तर व्हिडिओज बघणं, तासनतास युट्यूबवरती काहीतरी मोटिवेटेड व्हिडिओ सर्च करणं सोडून द्या. आणि याच्या व्यतिरिक्त सोपा उपाय म्हणजे कागदावरती तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात हव्या आहेत त्या लिहून काढा. लिहून काढल्यानंतर मोटिवेशन व्हिडिओ बघण्याची किंवा मोटिवेट होण्याची गरज भासतच नाही, कारण आपल्यालाच त्या गोष्टी पूर्णत्वास न्यायच्या आहेत हे आपल्याला कळून गेलेलं असतं. त्यामुळे त्याच्यासाठी आपण मेहनत घ्यायला सुरुवात करतो. कागदावर गोष्टी उतरवल्या कारणाने मेहनत घेतली जाते, डिसिप्लिन पाळलं जातं, कन्सिस्टंट राहतो आपण आणि मग आपल्या त्या गोष्टी पूर्णत्वास गेलेल्या असतात. त्या कधी पूर्णत्वास जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात सोपा उपाय कागदावर लिहा. आता याच्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे, स्वतःला पत्र कसं लिहावं किंवा स्वतःला पत्र लिहिले आहे का म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवरती देत आहे. याच्यामध्ये तर ना मी कागदावर ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या पूर्णत्वास गेल्या आहेत, त्या कोणत्या गोष्टी मी लिहिल्या होत्या आणि कोणत्या गोष्टी पूर्णत्वास गेल्या आहेत याच्या प्रूफ सकट त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओ नंतर तुम्हाला मोटिवेट होण्याची गरज भासणारच नाही हे मी लिहून देते. तुम्हाला फक्त गरज आहे वही आणि पेनची. ती वही पेन घ्या, लिहा, तुमचं काम झालेलं असणार आहे. तुम्ही मोटिवेटेड झालेले असणार आहात, आळस बाजूला सरणार आहे आणि मग तुमच्याकडून छान छान काम व्हायला सुरुवात होणार आहे. आता आपण व्हिडिओच्या शेवटाला आलेलो आहोत, त्याच्यामुळे एक बोनस टिप नक्कीच देईन, ती म्हणजे आळस हा आपला स्वभाव नाही. आळस
ही सवय असू शकते आणि कोणतीही सवय बदलता येते. त्यामुळे आळस सुद्धा आपल्याला घालवता येणार आहे. त्याच्यामुळे आजपासूनच 1% का होईना आपण आपल्या स्वतःला बदलायला सुरुवात केली तर वर्षाच्या शेवटी आजच्या तुलनेने आपण कितीतरी पटीने खूप आपल्यात सुधारणा केलेली असणार आहे, खूप आपण सुधारले गेलेलो असणार आहे. त्याच्यामुळे आजच पहिलं पाऊल उचलूयात. 1% आजच प्रयत्न करूयात. तो 1% कधी 1000% पोहोचला जाणार आहे हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात येत्या नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.